अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत। दरम्यान शहांच्या दौऱ्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर आहेत। अमित शहांच्या नाशिक दौऱ्यात मात्र जोरदार पाऊस बघायला मिळतोय, त्यामुळे प्रशासनाची देखील काहीशी तारांबळ उडाली। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आता आपल्यासोबत आहे। चंदन, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काही वेळातच नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढच्या काही वेळातच अमित शहा जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र तत्पूर्वी पावसानं या ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली आहे आणि पावसानं या ठिकाणी अचानक हजेरी लावल्यामुळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, प्रशासनातले अधिकारी असतील यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। वास्तविक अमित शहा त्र्यंबकेश्वरला देखील दर्शनासाठी जाणार होते, मात्र आता अमित शहा थेट नाशिकच्या या कार्यालयात पोहोचणार आहेत, कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं अत्यंत कडेकोट अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 1 to 1 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी अमित शहा चर्चा करतील असं देखील सांगितलं जातंय। ही सगळी तयारी पूर्ण झालेली असताना आता अचानकपणे पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कार्यकर्त्यांची देखील खूप तारांबळ या ठिकाणी उडत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांची धावपळ या ठिकाणी निश्चितपणे बघायला मिळते आहे। खरं तर नाशिकमध्ये 2 दिवस पाऊस असणार आहे अशा पद्धतीचा अलर्ट जो आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आला होता आणि ज्या दृष्टीनं खरं तर या संपूर्ण नियोजनामध्ये ठीक आहे। धन्यवाद चंदन या